साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325 42 22 32। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। राहुरी येथे मराठा एकीकरण समिती आणि छत्रपती शिवशंभू प्रेमींनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याकडे पत्र देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शहरामधील जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेमध्ये बसवण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, सचिन म्हसे, राजेंद्र उंडे, सतीश गुले, संदीप गाडे, ॲडव्होकेट अमोल शेळके, ॲडव्होकेट सुरेश तोडमल, सुभाष जुंद्रे, सुनील निमसे, सतीश ढोकणे तसेच आबासाहेब शेटे, अनिल सत्तर यांनी नगर परिषदमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणालेत की राहुरी शहराच्या जवळ शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध देवस्थान आहे। देश विदेशामधून येणारे भाविक पर्यटक हे राहुरी शहरामधून जाणाऱ्या महामार्गावरनं प्रवास करत असतात। राहुरी शहरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नाहीये। राहुरी नगर परिषदेने सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाण्याची टाकी मुठ्ठा प्लॉट कॉलेज रोड मार्गावरती बांधलेली आहे। नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पाण्याची टाकी निष्कासित करण्यात येणार आहे। राहुरी शहरामधील जुनी पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्या मोकळ्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा। जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे असे समजतं। राहुरी शहरात किंवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी जागा नाहीये। त्यामुळे छत्रपती शिवशंभू प्रेमींच्या मागणीची दखल घेऊन नगर मनमाड रस्त्याच्या कडेला जुन्या पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्याच जागेमध्ये भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा असे देवेंद्र लांबे यांनी म्हटलंय। निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत। या प्रसंगी प्रदीप जाधव, विजय काकडे तसेच अरुण निमसे, नारायण धोंगडे, कृष्णा तनपुरे, सुभाष पवार, सतीश सोथे, विजय तोडमल, रवींद्र तनपुरे, प्रसाद सोनोने, अमित भगत तसेच संभाजी मोरे, विजय कोकडे, आदेश जाधव, दिगंबर कदम, शेखर सुडके, दिनेश झावरे, निखिल कोकडे, सागर ताकटे, धनंजय देशमुख, अजय गाडे, दिनेश येवले, महेंद्र शेळके, अशोक तनपुरे, अरुण निमसे, अविनाश क्षीरसागर, मधुकर घाडगे, प्रशांत वाणकर तसेच धनंजय नरोडे, काका आडागळे, शिवाजी गाडे, रवींद्र कदम, विनोद डवले, राजेंद्र लबडे, प्रमोद शिरसाट आदी उपस्थित होते। आज राहुरी येथे मराठा एकीकरण समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी या ठिकाणी बसवण्यात यावा या मागणीसाठी पत्र देण्यासाठी नगरपालिकेचे आम्ही आलो होतो। आज या ठिकाणी आम्ही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की नगर मनमाड रस्त्यावरील जुनी पाण्याची टाकी जी आहे ती निष्कासित करण्यात येणार आहे। त्या जागेमध्ये, त्या मोकळ्या जागेमध्ये DPDC कडनं म्हणजे जिल्हा नियोजन समिती यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या ठिकाणी यांचा पुतळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर तो निधी जो आहे त्या निधीमधनं जो पुतळा निर्मिती होणार आहे ती इतरत्र कुठेही जागा उपलब्ध नाहीये राहुरी शहराच्या जवळ, तर आपण त्या ठिकाणी जुन्या पाण्याची टाकी या जागेमध्ये बसवावा अशी विनंती वजा अर्ज या ठिकाणी नगरपालिका यांना दिलेला आहे। परंतु या अर्जाची जर वेळी दखल घेतली गेली नाही तर मराठा एकीकरण समिती यांच्या वतीने येत्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।